बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बचत गटाच्या नावाखाली आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक। पिंपळनेरमध्ये गुन्हा। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी बचत गट प्रमुख नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या अनेक आदिवासी महिलांना बचत गट प्रमुख नीता वळवी हिनं मासिक 2 ते 4 हजार रुपये परतावा देण्याचं आमिष दाखवले। या परताव्यासाठी तिनं महिलांना बँकेतून कर्ज काढून ते पैसे आपल्याकडे जमा करण्यास सांगितले। तिच्यावर विश्वास ठेवून अनेक गरीब महिलांनी कर्ज काढलं आणि ते सर्व पैसे नीता वळवीकडे दिले। सुरुवातीला काही महिने वळवीनं कर्जाचे हप्ते नियमित भरले, मात्र त्यानंतर ती लाखो रुपये घेऊन पसार झाली असून तिचा मोबाईलही बंद येत आहे। त्यामुळे कर्ज घेतलेल्या महिलांवर कर्जाचा डोंगर कोसळला असून त्यांना वसुलीसाठी तगादा लावला जात आहे। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर पीडित महिलांनी नीता वळवी विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। संपादक भूषण पवार। नीता वळवी आची फसवणूक करणे तर बचत गटना हप्ता नाव करीन आमला अशी दुसरला बँकच माहिती अशी फसवणी तर ती काय करणे काय ना त्या पैसाच ना तर आमला सांगणी बी ना दखानी बी ना त्या पैसा आणि बट आमना कागदपत्र ती सावळी बोलीन आमना पैसे लिहिली नाही आणि कोणता बँक माहिती काढणे काय काढणे तर त्या पैसा आला आता बँकवाला राहणार तर आम त्या पैसा कथा भरत बट आमना पैसे त्या पैसा ना असत आम कथा भरत त्या पैसा नीता वळवी निस्ता आमना सही अंगठा गिदात आणि तिने काय नाही आमले काय माहिती नाही। आपकी जय जोहार जिंदाबाद जय आदिवासी साथी। आज 12/8/2025 रोजी एकदम भयानक प्रकार लक्षात आलेले की नीता दिनेश वळवी ह्या नावाच्या महिला जी बचत गट चालवायची, महिलांच्या मध्ये जाऊन काम करायची, या भगिनीच्या माध्यमातून या परिसरातील विविध गावातील खेडोपाड्यातील व बाबड्या भगिनींकडून त्यांचे कागदपत्र जमवून 700 महिलांची फसवणूक करण्यात आलेली। ती फसवणूक अशी त्या 700 आदिवासी महिलांची फसवणूक करण्यात आलेली। या 700 आदिवासी महिला कडनं त्या बचत गट चालवते या नावाने कागदपत्र घेण्यात आले आणि नंतर या कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकेमध्ये यांच्या सर्व 700 महिलांच्या नावाने 51 हजार रुपयाचे कर्ज घेण्यात आले आणि ही जी फसवणूक या नीता दिनेश वळवीने केलेली तो पुरा 51 हजार रुपये या महिलांच्या कडून तिने काढून घेतला आणि यांना काहीतरी 2000-3000 देण्यात आले असतील, परंतु नंतर हे हप्ते मी फेडेल असं ती म्हणाली आणि नंतर 2-3 हप्ते फेडल्यानंतर आता गेल्या 8-9 महिन्यांपासून ती या परिसरातनं लापता आहे, गायब झालेली। म्हणून संदर्भित बँकेचे एजंट लोक या 700 महिलांच्या घरी जाऊन तो पैसा वसूल करण्यासाठी जात आहेत, कारण त्यामुळे या महिलांना वाटलं की जिला आपण पैसे दिलेले ती गायब झालेली आणि म्हणून या खूप अडचणीत येऊन गेलेले आहेत, कारण हात मजूर आहेत आणि एवढा पैसा त्यांच्याकडे नाही। म्हणून त्या सर्व महिला आज पिंपळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा होऊन त्यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला एकत्रित येऊन ज्या भगिनीने यांची फसवणूक केली नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनचे API बर्गे साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवलेली की त्यांची जी फसवणूक करणारी जी भगिनी तिच्याकडनं तो पैसा वसूल करण्यात यावा, कारण तिनेच तो पैसा वापरलेला आहे। यासाठी या सर्व 700 महिला इथे जमल्या होत्या। धन्यवाद। कागदपत्र मागून बाईला बोलून कागदपत्र मागून काही काम धंदा लागून तो बहुत धंदा लावून आम्ही तुला बट्या बाईंना फसवून दिले। पैसे गेले आमचे 25,000 50 51 हजार 50,000 कोणी 1.5 लाख बाई फसून निघी गई। काय नाव ते बाईचं? नीता वळवी। कुठं राहते ते? पिंपळनेर मध्ये। काय काम करायचे ते? बँकेमध्ये बचत गट चालवायचे।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.